मैत्रिणींनो, तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल, तुमचं 70 किलो, 80 किलो किंवा 90 किलोपर्यंत वजन वाढलेलं असेल आणि तुमची पण पोटाची, कमरेच्या भागाची, मांड्यांची चरबी असेल आणि तुम्हाला ती कमी करायची असेल, खूप प्रयत्न करूनही तुमचं वजन कमी होत नसेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. आणि आता साक्षीची जी वेट लॉस जर्नी आहे ती सुरू आहे आणि तिला आता 1 महिना पूर्ण झालेला आहे. तर तिने 2024 मध्ये तिचं वजन कमी करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आणि ती माझ्याकडे क्लासला येऊन 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि तिचं खूप छान फॅट लॉस झालेला आहे. तर तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. पाहिजे तर साक्षीचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही बघा. कारण की साक्षीचं 3 महिन्यामध्ये तरी तुम्हाला छान रिझल्ट दिसणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तिचा रिझल्ट बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा वजन कमी करण्यासाठी. वजन कमी करणं खूप सोपं आहे. फक्त व्यायाम आणि डाएटचं सातत्य असलं पाहिजे. म्हणजे तुमचं वजन हे 100% कमी होतं. आणि मी तर माझं वजन कमी केलेलंच आहे. त्याचबरोबर जी साक्षीची वेट लॉस जर्नी आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. जेणेकरून तुम्ही जर घरच्या घरी वजन कमी करत असाल, त्याच्यानंतर कमी खर्चामध्ये डाएटचं तुम्ही साहित्य आणून घरीच तुमचं वजन कमी करत असाल, तर खूप छान पद्धतीने तुम्ही घरच्या घरी वजन कमी कराल. त्याच्यासाठी माझे जे व्हिडिओ आहेत ना, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि साक्षीला आता 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि तिचं फॅट लॉस खूप छान पद्धतीने झालेला आहे. तर आताचा जो वर्कआउट आहे, तो मी 32 मिनिटाचा हा एक्सरसाइजचा व्हिडिओ आहे. कारण की एका ताईने कमेंट केलेली होती, की साक्षीचा पूर्ण जो व्यायामाचा व्हिडिओ आहे, तो अपलोड करा. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे किंवा तुम्ही पण जर बघत असाल, तर तुम्ही पण नक्की हे व्यायाम नक्की करा आणि रोज करा. साक्षी रोजच हे व्यायाम करते आणि हळू जसं शरीराला सवय होईल, तशी मी तिच्याकडनं एक्सरसाइज करून घेते तुम्ही तिच्या मागचे व्हिडिओ पण बघा आणि हे जे व्यायाम आहे ते घरी तुम्ही करा. साक्षीसोबत करा. साक्षी जसं वजन कमी करते, तिचं फॅट लॉस कमी करते, त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं वजन कमी करू शकताय, तुमचं फॅट लॉस कमी करू शकताय खूप छान पद्धतीने. तर साक्षीची जी वेट लॉस जर्नी आहे, ती तुम्हाला नक्कीच मोटिव्हेट करेल तुमचं वजन कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर ती जे डाएट फॉलो करते, तिने मला WhatsAppला जे पिक पाठवले तिचे नाश्त्याचे किंवा जेवणाचे, ते तुमच्यासोबत मी शेअर करते. कारण की तिला पण जसा वेळ असेल तशी ती मला पिक पाठवत असते तिच्या जेवणाच्या ताटाचे वगैरे. त्याच्यासाठी तसं मी तुमच्यासोबत ते डाएट पण शेअर करते. तर तुम्ही डाएट पण फॉलो करा. आपल्या चॅनलवरती 3 महिन्याचं मी डाएट कसं फॉलो केलेलं आहे, ते पण दिलेलं आहे. डाएटच्या काही रेसिपी आहेत. खाऊन पिऊन वजन कमी होतं मैत्रिणींनो. त्याच्यामुळे पोटभर जेवण करायचं सुरुवातीला. खाऊन पिऊन वजन कमी केल्यामुळे आपलं जे वजन आहे ते व्यवस्थितरित्या कमी होतं. कारण की बऱ्याच वेळा आपण काय करतो, व्यायाम आणि डाएट सुरू केल्यानंतर अचानकच जेवण कमी करून टाकतो आणि जेवण कमी केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. आपण व्यायाम पण सुरू करतो आणि व्यायाम केल्यामुळे आपली एनर्जी पण खर्च होते आणि आपण जेवण पण कमी करतो. मग परत आपल्याला अशक्तपणा येतो आणि अशक्तपणा आल्यानंतर परत आपल्याला दवाखान्यात जावं लागतं आणि परत आपण काय करतो, मग व्यायाम आणि डाएट काय करतो, सोडून देतो. मग आपलं वजन कमी करायचं काय होतं, राहून जातं. त्याच्यासाठी खाऊन पिऊन वजन कमी करायचंय. फक्त तेल, मीठ, साखर, त्याच्यानंतर फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ, हे जे पदार्थ आहेत ना, हे तुम्ही काय करायचे, स्किप करायचे. तुम्हाला जर खावे वाटले तर 15 दिवसातून किंवा 1 महिन्यातून खायचे. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो, चहा प्यायचा की नाही किंवा भात खायचा की नाही. तर माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात वजन कमी करण्यासाठी, त्यांचा चहा मी बंद केलेला नाहीये. फक्त तुम्ही 4 ते 5 वेळा चहा घेत असाल ना, तर त्या ठिकाणी तुम्ही 2 वेळा घ्या. आणि तो साखरेचा न घेता तुम्ही गुळाचा चहा घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर भात खूप आवडत असेल, कारण की बऱ्याच वेळा भात सुटत नाही आपला आणि भात जेवणामध्ये पाहिजेच. आणि भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही बऱ्याच मैत्रिणींचं असतं. तर फक्त भात बनवण्याची पद्धत बदलायची आहे आणि भात कसा बनवायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तो पण बघा. फक्त आपण ज्यावेळेस भात खातो, त्यावेळेस भाताचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी करायचं आहे. हळू कमी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर समजा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा भात खात असाल, तर शक्यतो संध्याकाळी खा किंवा सकाळी खा. एक टाईमाला भात खा. त्याच्यानंतर चपाती आणि भात एकत्र खाऊ नका. असा प्रयत्न करा. कारण की चपाती आणि भातामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त अरे वाह! असतात. 30 केले? त्याच्यामुळे मग तुम्ही व्हेरी भाकरी आणि त्या ठिकाणी भात घ्या. चपाती खाल्ली तर तुम्ही त्या ठिकाणी भात घेऊ नका. किंवा बेसनचे धिरडे, हिरव्या मुगाचे धिरडे घ्या आणि त्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर हे जे पदार्थ आहेत ना, ते तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता. आणि आपल्या घरामध्ये जो किराणा आहे, ज्या भाज्या आहेत, जे फळं आहेत, हेच पदार्थ खाऊन आपण काय करू शकतो, आपलं वजन कमी करू शकतो. म्हणजे खाऊन पिऊन आपलं वजन आपण कमी करू शकतोय.
आणि बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच मैत्रिणी जास्त करून वजनाकडे लक्ष देतात. म्हणजे वजन काट्यावरती वजन कमी दाखवत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा डिमोटिव्हेट होतात. त्याच्यामुळे तसं न करता तुम्ही आपलं जे वजन आहे, फॅट लॉस आपलं किती प्रमाणात होतंय, इंच लॉस किती होतंय याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर तुम्ही सुरुवातीला वजन कमी करण्याअगोदर तुमचं जे पोटाचं, कमरेचं, छातीचं, मांड्यांचं मेजरमेंट करून ठेवा टेपने. मग त्याच्यानंतर सुरुवात करा. म्हणजे तुमचं इंच मोजून ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमचं वजन, तुमचं फॅट किती कमी झालेलं आहे हे कळणार आहे इंच लॉसवरून. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं इंच लॉस पण मोजून ठेवा. त्याच्यानंतर वजन काट्यावरती वजन पण मोजून ठेवा. अशा पद्धतीने तुमचं वेट लॉस जर झालं नाही, तर तुम्ही लगेच तुमचं इंच लॉस मोजायचंय किती झालं. बघा, एका महिन्यामध्ये तुम्ही 3 ते 4 इंचेसपर्यंत तुमचं वजन कमी करू शकणार आहे. हां, पण त्याच्यासाठी तुम्ही रोज एक्सरसाइज ही केली पाहिजे. 1 ते दीड तास एक्सरसाइज तुमची झाली पाहिजे. पण सुरुवातीला हळू एक्सरसाइज करायची. दिवसभर स्वतःला काय करायचंय, ॲक्टिव्ह ठेवायचंय. शरीराची हालचाल ठेवायची आहे आपल्या. जितकं तुम्ही शरीराला हालचाल द्याल, जितकं तुम्ही ॲक्टिव्ह ठेवाल, तितकं तुमचं वजन कमी व्हायला काय होणार आहे, मदत होणार आहे. फक्त वजन कमी करायचं म्हटल्यावर व्यायाम करून झाला, बस झालं माझं वजन कमी होतं, असं होत नाही. त्या ठिकाणी तुम्ही हेल्दी डाएट पण फॉलो केलं पाहिजे. दिवसभर तुम्ही स्वतःला ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे. दिवसा झोपायचं नाहीये आणि मेन गोष्ट म्हणजे काय होतं माहिती का, दुपारी आपण जेवण केलं ना, तर लगेच आपण टीव्ही समोर बसतो, मोबाईल बघतो आणि सोफ्यावरती किंवा बेडवरती झोपून घेतो. मग आज हे करायचं नाही बघा. दुपारचं तुमचं जे जेवण झाल्यानंतर तुम्ही झोपायचं नाही. म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही साक्षीची वेट लॉस जर्नी नक्कीच बघा आणि ती जे व्यायाम करून घेते मी तिच्याकडनं, ते व्यायाम तुम्ही घरी नक्की करा. ते डाएट फॉलो करा. म्हणजे तुमचं वजन काय होणार आहे? कमी होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. तर इथे साक्षीने रवा उपमा घेतलेला आहे नाश्त्यामध्ये. तुम्ही पोहे, उकडलेली मटकी घेऊ शकता. जेवणामध्ये बघा वरण, चपाती, भात, भाजी, काकडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर कोशिंबीर, भाजी, चपाती आणि सॅलड घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक भाजी, त्याच्यानंतर वरण, भात तुम्ही घेऊ शकता. आपण जे रोजचं जेवण करतो ना, त्याच्यातूनच आपलं वजन पण कमी होत असतं. फक्त आपलं जे तेलाचं, त्याच्यानंतर मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे. हिरव्या मुगाचे धिरडे, बेसनचे धिरडे तुम्ही ॲड करू शकता. तर साक्षीला सांगितलेलं आहे, तुला चपाती आवडते, चपाती खा, भाकरी खा. तुला जेव्हा जमेल तेव्हा बेसनचे धिरडे खा. अशा पद्धतीने ती तिचं जे डाएट आहे ते फॉलो करत असते. तर तिने हे जे फोटो मला पाठवलेले होते तिच्या जेवणाचे, ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलं, तर साक्षीची जी वेट लॉस जर्नी आहे, ती तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल पूर्ण.
कानावर श्वास सोडायचा, हनुवटी जमीन. परत एकदा उचला चला शरीर, पोटावरती बॅलन्स. पाठीमागे पाय पूर्ण खेचायचे, पूर्ण पाठीमागे पाय खेचायचे, पुढे हात खेचायचे, शरीराला ताण द्यायचा आहे. रिलॅक्स. परत एकदा साक्षी